Hello students, welcome to our today's session. I am Rizwan Khan, your English teacher. Hope you all are doing great at your home. What's about your quarantine days? Might be your parents are not allowing you to stay out of home. So you are feeling quite bored at your home, might be. And I have a request to you, please, whenever you will step out of home, do not forget to have a mask on your face. Now, today we are going to discuss an interesting, amazing lesson, and of course, the lesson which we are going to discuss, the fun they had, it is related to our today's context. How? Let us see. Before starting today's session, I have a question for you, and my question is: how many among you are feeling sorry? How many among you are missing school? Obviously, all you guys are missing your school a lot, though your classes are going through internet, means online classes. Yeah, obviously. Now we are going to see really how the title and how the lesson is relevant to today's context. So let's move towards our textbook. Thank you. Okay, the title of the lesson is The Fun They Had. जी मजा त्यांनी पूर्वी घालवलेली होती. Now let's begin to read the lines. Margie even wrote about it that night in her diary. On the page headed 17th May 2157, she wrote, "Today Tommy found a real book." म्हणजेच की या स्टोरीची ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस आपण बघत आहोत या ठिकाणी की मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. म्हणजे त्या रात्रीला मार्गी काय करत आहे, आपल्या डायरीमध्ये लिहत आहे. काय लिहिते बघा, ऑन द पेज हेडेड, म्हणजेच की त्या पेजच्या टायटलवरती ती लिहिते 17th May 2157. म्हणजेच की मार्जी ज्या स्टोरीबद्दल या ठिकाणी आपल्याला बोलत आहे किंवा ती लिहित आहे तो दिवस कोणता होता, 17th May 2157, म्हणजे 1957, 17 मे 1957 असा तो दिवस होता, असं त्या ठिकाणी ती मार्जी त्याच्या डायरीमध्ये लिहिते. शी रोट, ती लिहिते असं, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आणि त्याच्यानंतर ती खाली काय लिहिते, टुडे, आज टॉमीला एक नवीन पुस्तक भेटली. काय लिहिते, टॉमीला आज काय भेटली, एक नवीन पुस्तक भेटली, असं ती त्याच्या टायटलच्या खाली लिहिते. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. आणि खरंच पाहता ती जी पुस्तक तिला जी भेटली होती ती खूप ओल्ड पुस्तक होती, खूप जुनी पुस्तक होती. मार्गीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मग काय म्हणते बघा, ती जी पुस्तक त्याला भेटली होती टॉमीला, ह्या ठिकाणी दोन मुख्य कॅरेक्टर्स आहेत बघा, एक आहे मार्गी आणि दुसरा आहे टॉमी. तर ती काय म्हणते, टॉमीला जी पुस्तक भेटली होती खूप जुनी पुस्तक होती. मार्गीज ग्रँडफादर वन्स सेड, मार्गीच्या ग्रँडफादरने एकदा तर सांगितलं पण होतं, दॅट वेन ही वॉज अ लिटल बॉय, जेव्हा ते एक लहान मुलगे होते, हिज ग्रँडफादर टोल्ड हिम, त्यांच्या ग्रँडफादरने त्यांना म्हटलं होतं, दॅट देअर वॉज अ टाईम, म्हणजे त्यांच्या वेळेस एक वेळ अशी होती, वेन ऑल स्टोरीज वर प्रिंटेड ऑन पेपर. त्यावेळेस ज्या स्टोरीज असायच्या त्या स्टोरीज पेपर्सवरती प्रिंट व्हायच्या. म्हणजे जसं की आज आपल्याला आहेत बघा, आज आपण प्रत्येक जी गोष्ट वाचतो ती प्रिंटेड फॉर्ममध्ये आपण वाचतो. ही पुस्तक आहे, प्रिंटेड आहे. न्यूजपेपर तुमच्या घरी येतो, प्रिंटेड फॉर्ममध्ये येतो. कोणतीही पुस्तक असू द्या किंवा कोणती वही असू द्या, आपण त्याच्यामध्ये प्रिंटेड फॉर्ममध्ये आजच्या अपडेटमध्ये आपण सगळं बघत असतो. तर याच गोष्टीबद्दल ते या ठिकाणी बोलत आहेत. दे टर्न द पेजेस, त्यांनी ती पेजेस टर्न केली, विच वर येलो अँड क्रिंकली. ती जेव्हा त्यांनी त्या पुस्तकाची पेजे त्यांनी पलटवली त्यावेळेस त्यांनी बघितलं ती पेजेस होती येल्लोविश दिसत होती, येल्लो कलरची, आणि क्रिंकली म्हणजे त्याच्यावरती जिने जसं की त्याच्यावर झुरड्या पडलेल्या आहेत अशा प्रकारची ती पुस्तकाची पानं त्यांना दिसत होती.
आणि साहजिकच आहे, एखादी पुस्तक जर तुम्ही तुमच्या घरामध्ये खूप दिवसापासून ठेवलेली आहे आणि तुम्ही त्याला उघडलंच नाही, बघितलंच नाही आणि खूप वर्षानंतर तुम्ही तिची पुस्तक काढत असाल तर साहजिक आहे त्याची पेजेस आपल्याला येल्लोइश दिसतात, आहे की नाही. तर अशाच प्रकारे या ठिकाणी मार्गी आणि टॉमीला काहीतरी दिसतंय. अँड इट वॉज ऑफली फनी, आणि हे खरंच एक खूपच जास्त हसण्यास्पद म्हणजे फन्नी गोष्ट आहे असं त्यांना वाटू लागलं. टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टीड ऑफ मुव्हिंग द वे दे वर सपोज टू ऑन अ स्क्रीन यू नो. म्हणजेच की त्यांच्यासाठी साहजिकच आहे की फन्नी गोष्ट होती, एक हसण्याप्रकारे हसण्याजोगे त्यांच्यासाठी ही गोष्ट होती, कारण की त्यांना जी पुस्तकं होती ती स्क्रीनवरती, कम्प्युटरच्या स्क्रीनवरती हलणारी, लाईन्स येणारी जाणारी, आणि या ठिकाणी जर त्यांनी जी लाईन्स बघितलेली आहेत ती तर स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मुव्हिंग, म्हणजे पुढं सरकण्याच्या ऐवजी ही जी लाईन्स आहेत तर एका ठिकाणी थांबलेली आहेत. आता हीच पुस्तक बघा तुम्ही, ही लाईन्स काय मूव्ह होत आहेत का पुढं? होत नाहीत, म्हणजे एका ठिकाणी ही लाईन्स काय झालेली आहे, स्तब्ध झालेली आहे, स्थिर आहेत. मग काय म्हणतात पुढं बघा. अँड देन वेन they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. म्हणजेच की ज्या त्यांनी पहिली लाईन वाचली मग त्याच्यानंतर पुढच्या लाईनवरती गेले तर त्या लाईनी ज्या होत्या त्या सरकत नव्हत्या, जसं त्यांच्या त्या कम्प्युटरमध्ये व्हायचं. म्हणजे एक लाईन झाली की दुसरी लाईन ती सरकायची, परंतु या ठिकाणी असं काही त्यांना जाणवलेलं नव्हतं. पुढे काय म्हणतात बघा. गी सेड टॉमी, म्हणजे त्याचा तिरस्कार करणे, छी असं म्हणतो ना आपण, अशा प्रकारे या ठिकाणी टॉमी म्हणतो. गी व्हॉट अ वेस्ट, काय व्यर्थ आहे, व्हॉट अ वेस्ट, वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रू इट अवे. म्हणजेच की आता जर तुम्ही पुस्तक जर कुठं ठेवून दिला किंवा फेकून दिला तर त्यासोबत तुमचे जे काही लिहिलेली सगळे काही धडी असतील ती सगळी काय होणार, साहजिकच आहे ती सुद्धा फेकली जाणार. आय गेस अवर टेलिव्हिजन स्क्रीन must have had a millions of books on it and it's good for plenty more. आणि मी असं विचार केला, आय गेस म्हणतो तो टॉमी म्हणतो, अवर टेलिव्हिजन स्क्रीन, आता आपली जी टेलिव्हिजन स्क्रीन आहे इट मस्ट हॅव हॅड मिलियन्स ऑफ बुक्स, याच्यामध्ये मिलियन्स ऑफ बुक्स होती आणि आहेत पण. इट हॅड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, आणि याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी पण आहे की आपण खूप काही स्टोअर करू शकतो. आय वुडंट थ्रू इट अवे, मी तर माझं जो पुस्तक आहे म्हणजे माझं जे बुक आहे टेलीबुक, मी हे कधीच फेकणार, आय वुडंट थ्रू इट अवे, फेकणार नाही. म्हणजे की जरी त्यांनी त्या एखाद्या ठिकाणी ठेवून दिलं किंवा खूप दिवस झालं पुस्तक उघडलं नाही तर साहजिक आहे किती पण दिवसानंतर जे काही तुम्ही ठेवून दिलेलं आहे, सेव्ह करून दिलेलं आहे ते तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी दिसणार. पुढे काय म्हणतात बघा. सेम विथ माइन सेड मार्गी. आता मार्गी पण काय म्हणते, मला पण असंच वाटतं काहीतरी. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलीबुक्स ॲज टॉमी. नाव हिअर वी कॅन क्लॅरिफाय दॅट की नो शी वॉज 11 मीन्स डेफिनेटली द मार्गी वॉज 11 year old. ओके. अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलीबुक्स ॲज टॉमी हॅड, म्हणजे टॉमीने जेवढी पुस्तकं त्याच्या आयुष्यात बघितलेली होती त्या प्रमाणामध्ये मार्गीनं पुस्तकं बघितलेली नव्हती. ही वॉज 13. इट मीन्स दॅट की नाव अगेन टॉमी how old was Tommy? Tommy was 13 year old. Now here we got clarification. Okay, so Tommy कितने साल का पुराना था? पुराना मतलब यहाँ पर old. Okay, मतलब कितने साल का था, तो यहाँ पर हम लोग कह सकते हैं कि Tommy 13 year old था. Okay, आगे कहते हैं, देखते हैं. She said, where did you find it? Now Tommy asked a question to Margie asked a question to Tommy की where did you find it? तुला ही पुस्तक कुठं भेटली? इन माय हाऊस, त्यानं उत्तरलं माझ्या घरात. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग म्हणजेच की न बघता त्यानं तिचं ही पॉइंटेड विदाउट लुकिंग म्हणजेच की त्यानं जर उत्तरलं तिच्याकडं न बघता ही वॉज बिझी रीडिंग, कारण की तो पुस्तकं वाचण्यामध्ये मग्न होता. इन द ॲटिक. ॲटिक म्हणजे काय म्हणलं या ठिकाणी त्यानं, इन द ॲटिक म्हणजे त्यांचं जे स्टोर रूम होता, एक स्पेशल रूम असतो ज्या ठिकाणी आपण आपलं धान्य वगैरे असं प्रिझर्व करून ठेवतो किंवा जुन्या वस्तू असतील त्या ठिकाणी आपण नेऊन ठेवतो. म्हणजे अशा प्रकारच्या हॉलमध्ये त्यांच्या त्या ॲटिकमध्ये त्याला ती पुस्तक भेटली असं तो म्हणतो. व्हॉट्स इट अबाउट, बरं याच्याबद्दल काय आहे, असं काहीतरी आहे या पुस्तकामध्ये, अशा प्रकारचा प्रश्न पुन्हा मार्गी टॉमीला विचारते. स्कूल, व्हॉट्स इट अबाउट स्कूल, म्हणजे शाळेबद्दल बोलण्याबद्दल एवढं तेवढं काय आहे असं तिला वाटत होतं.
मार्गी वॉज अ स्कॉर्नफुल स्कूल. स्कॉर्नफुलचा अर्थ होतो घृणा करणे, तिरस्कार करणे. मार्गी वॉज अ स्कॉर्नफुल स्कूल म्हणजे शाळेचं नाव ऐकलं की मार्गी काय करायची, खूपच तिरस्कार करायची, तिला न आवडायचं. म्हणजे शाळा म्हणलं की तिला काहीतरी वेगळंच वाटायचं. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल. बरं शाळेबद्दल लिहिण्याबद्दल असं काहीतरी आहे. आय हेट स्कूल. मी तर खरंच तिरस्कार करते शाळेचा, असं ती कुणाला म्हणते, टॉमीला म्हणते. मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल म्हणजे तिला कधीच शाळा आवडायची नाही. बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एवर. आता तर ती पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तिच्या शाळेला हेट करू लागली होती. The mechanical teacher had been giving her test after test in geography and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. आता काय म्हणतात, मेकॅनिकल टीचर म्हणजे या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका, त्याचं ते इलेक्ट्रिकल टीचर म्हणजेच की कम्प्युटर. ओके, तर या ठिकाणी या युनिटमध्ये या लेसनमध्ये आपण जनरली जे डिस्कस करणार आहोत त्या मेकॅनिकल टीचरबद्दल. म्हणजेच की मी आधी तुम्हाला बिगिनिंग ऑफ दिस लेसन आय एक्सप्लेन यू दॅट की नाव इट इज रिलेटेड टू अवर टुडेज कॉन्टेक्स्ट. हे आपल्या टुडेज कॉन्टेक्स्टशी संबंधित आहे. कारण आज आपण बघतोय की शिक्षक तुम्हाला प्रत्यक्ष रूपामध्ये येऊन शिकवत नाहीत किंवा तुम्ही शाळेमध्ये प्रत्यक्ष रूपामध्ये जाऊन शिकत नाहीत. तुम्ही स्वतःच्या घरी बसलेला आहात आणि तुमची लर्निंग प्रोसेस चालू आहे. सेम अशाच प्रकारची लर्निंग प्रोसेस मार्गी आणि टॉमीच्या या लेसनद्वारे आपल्याला कळते की 17 मे 2157 मध्ये अशा प्रकारच्या शाळा असतील असं गृहीत धरून हे लेसन आयझॅक ॲसिमो यांनी लिहिलेलं आहे. म्हणूनच मी आधी म्हटलं तुम्हाला की हा जो लेसन आहे आपल्या टुडेज कॉन्टेक्स्टशी काय आहे, संबंधित आहे. मग काय म्हणते, त्यांचा मेकॅनिकल टीचर होता म्हणजे त्याचा जो कम्प्युटर होता हॅड बीन गिविंग अ टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी. आता जिओग्राफीच्या सब्जेक्टमध्ये त्याचा मेकॅनिकल टीचर एक टेस्ट झाली की दुसरी झाली की तिसरी, म्हणजे कंटिन्युअसली तिला काय करत होता, तो टेस्ट आफ्टर टेस्ट देत होता. पुढे काय म्हणतात बघा, इन जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. आता साहजिकच आहे, सपोज तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये कंटिन्युअसली तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हाला एक परीक्षा झाली की दुसरी परीक्षा, दुसरी झाली की तिसरी परीक्षा, म्हणजे सातत्याने तुम्हाला जर तुमचे शिक्षक परीक्षाच द्यायला लावत असतील तर तुम्हाला पण त्याचा कंटाळा येणार की नाही, साहजिकच येणार. मग या ठिकाणी त्यांनी पण तसंच म्हणतात, जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स अंटिल हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. मग तिची आई तिच्याजवळ आली हे सगळं काही बघून आणि तिचं हेड शेक करते आणि त्याच्यानंतर खूप दुःखानं आणि काय करते, सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे काउंटी इन्स्पेक्टर बोलवायला पाठवते. आता काउंटी इन्स्पेक्टर म्हणजेच की काही कन्फ्युज होऊ नका. या ठिकाणी काउंटी इन्स्पेक्टर म्हणजेच कोण, तर तो कम्प्युटर रिपेअर करणारा माणूस. ओके, पुढं काय होते बघूया. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन म्हणजे तो जो काउंटी इन्स्पेक्टर होता त्याचं या ठिकाणी पोस्चर, त्याचं जे काही देखावा आहे या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आता या ठिकाणी तो जो माणूस काउंटी इन्स्पेक्टर आलेला आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. काय म्हणतात बघा, ही वॉज अ राऊंड लिटल मॅन. तो राऊंड होता म्हणजे जी गोल कुटुंब, मॅन विथ अ रेड फेस, त्याचा जो फेस होता रेड होता, अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स म्हणजे एक बॉक्स पेठी त्यांनी आणलेली होती, त्याच्यामध्ये काही टूल्स होते त्यांचे आणि काही डायल्स आणि काही वायर्स त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेले होते, जेणेकरून ज्याच्या मदतीनं त्या कम्प्युटरमध्ये जे काही समस्या असेल ते सोडवण्याचा प्रयत्न त्यानं करणार. अशा प्रकारच्या जे काही इन्स्ट्रुमेंट त्या काउंटी इन्स्पेक्टरनं सोबत आणलेले होते. ही स्माइल्ड ॲट मार्गी, तो मार्गीकडे बघून स्माईल केलं त्यानं. अँड गेव हर अन ॲपल, आणि मार्गीला काय ऑफर केलं, ॲपल ऑफर केलं. ही स्माइल्ड ॲट मार्गी अँड गेव हर अन ॲपल. देन टूक द टीचर अपार्ट, आणि मग त्याच्यानंतर त्यानं त्या शिक्षकाला थोडं बाहेर घेऊन गेलं. अपार्ट म्हणजे थोडं दूर घेऊन जाणे. आता या ठिकाणी टीचर म्हणजे काही कन्फ्यूज होऊ नका बरं का, पुनश्च मी तुम्हाला सांगत आहे, टीचर म्हणजे ते कम्प्युटर या ठिकाणी आहे, म्हणून टीचरला कसं घेऊन जाणार त्यानं हे साहजिक आहे, तुमच्या मनामध्ये प्रश्न उद्भवणारच. परंतु या ठिकाणी टीचरला त्यानं घेऊन गेलं नाही तर त्या कम्प्युटरला उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. मार्गी हॅड होप्ड ही वुडंट नो
हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. आता मार्जी असं विचार करत होती की आता पुन्हा याने आता कम्प्युटर जर माझं ओपन केलं पूर्ण स्पेस पार्ट सेपरेट जर केले तर ह्याला नंतर कळणार नाही की कोणतं पार्ट कुठं लावायचं असं मार्गी विचार करू लागली. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. परंतु त्या काउंटी इन्स्पेक्टरला सगळं काही माहीत होतं की कशाप्रकारे पुनश्च ती पार्ट्स जॉईन करायची. अँड आफ्टर ॲन अवर आणि एका तासाभरानंतर काय होते बघा. अँड आफ्टर ॲन अवर सो देअर इट वॉज अगेन. म्हणजे तासभरानंतर त्यानं ते पुनश्च त्यांच्यासमोर आणलं. लार्ज अँड ब्लॅक अँड अगली with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. म्हणजे पुनश्च तर कम्प्युटर त्यांना त्यांच्यासमोर आणलं आणि काय म्हणतात बघा त्याच्याबद्दल की इट वॉज लार्ज अँड ब्लॅक अँड अगली. तो खूप मोठा होता, ब्लॅकिश होता आणि खूप अगली दिसणारा होता. विथ अ बिग स्क्रीन, त्याची स्क्रीन खूप मोठी होती. ऑन विच ऑल द लेसन्स वर शोन अँड द क्वेश्चन्स वर आस्क्ड. ज्याच्यावरती पूर्ण लेसन दाखवले जायचे, त्यांना शिकवले जायचे आणि प्रश्नसुद्धा त्याच्यावरती विचारले जायचे. दॅट वॉजंट सो बॅड. तो काही तेवढा बॅड नव्हता म्हणा. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. आता ती सर्वात जास्त या कम्प्युटरमध्ये ज्या पार्टला ती हेट करायची, तिरस्कार करायची, तर तो कोणता पार्ट होता बरं? तो होता द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क. त्या स्लॉटमध्ये, कम्प्युटरच्या त्या स्लॉटमध्ये, ज्या स्लॉटमध्ये तिला होमवर्क शेअर करत होती, तो स्लॉट आणि टेस्ट पेपर शेअर करत होती, तो स्लॉट तिला खूप तिरस्कार करायची तिनं. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old. म्हणजे 6 वर्षाचीच असताना, जेव्हा ती 6 वर्षाची होती, 6 वर्षाची असताना काय म्हणतात बघा, जेव्हा ती 6 वर्षाची असताना शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. आता पंच कोड म्हणजे काय, जे सांकेतिक कोड असतात त्या सांकेतिक कोडमध्ये लिहिणे. दे मेड हर लर्न म्हणजे ते सांकेतिक कोडमध्ये कसं लिहायचं या गोष्टी तिला 6 वर्षामध्ये ते शिकवत होते. वेन शी वॉज जस्ट ओनली 6 years old अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि मग नंतर त्याने जे काही लिहायचे तर तो मेकॅनिकल टीचर त्यांचा खूप कमी वेळामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याला तो कॅल्क्युलेशन करायचा आणि त्यांचे ते मार्क्स तो सांगायचं. म्हणजे एवढ्या सातत्याने कंटिन्युअसली त्यांचे ते अभ्यास आणि रिझल्ट्स त्या कम्प्युटरमध्ये त्यांचं चालायचं. यामुळेच मार्गी खूप संतप्त झाली होती, खूप त्रस्त झाली होती या सगळ्या गोष्टींमुळे. तर या ठिकाणी आपण या पार्ट फर्स्टमध्ये द फन दे हॅड हा लेसन सुरू केलेला आहे आणि आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या लेसनला कंटिन्यू करूया. ओके, टिल दॅट लेट्स स्टॉप. थँक्यू. हॅव अ गुड डे. हॅव अ नाईस टाईम. बाय.